लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा। साई सिटी पार्क, जुना येळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। पलूस येथील प्रारूप विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये असंतोष, अन्यायी आरक्षणाला ठाम विरोध करण्याची सर्वपक्षीय भूमिका। पलूस शहराचा प्रारूप विकास आराखडा नगररचना विभागाने तयार केला आहे। सदर विकास आराखडा पलूस नगरपालिकेने प्रसिद्ध केला असून प्रारूप आराखड्यात अनेक नागरिकांच्या जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत। अन्यायकारक आरक्षणाला विरोध करण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला। पलूस शहरासाठीच्या प्रारूप विकास आराखड्यात 24 मीटरचा रिंग रोड, तसेच बगीचा, पब्लिक स्कूल, क्रीडांगण, स्मशानभूमी, पार्किंग, बस स्थानक अशा विविध कारणांसाठी नागरिकांच्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा, शेतजमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत। अगदी 5 गुंठेपासून ते 5-6 एकरापर्यंत शेतजमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे। त्यामुळे काही जण अल्पभूधारक व भूमिहीन होणार आहेत। शेतजमिनींवर टाकण्यात आलेल्या आरक्षणामुळे आरक्षित मालमत्ता धारकांची झोपच उडाली आहे। अन्यायकारक आरक्षणाविरोधात तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांच्या मालमत्तेवरील आरक्षणावर विचारविनिमय करण्यासाठी सद्गुरू धोंडीराज महाराज मंदिर येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी अन्यायकारक प्रारूप विकास आराखड्यास विरोध करण्याची गरज असल्याचे विविध पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी सांगितले। या प्रश्नावर सर्वांनी पक्ष गटतट बाजूला ठेवून मालमत्ता धारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे ठरले। पलूस शहराचा विकास झालाच पाहिजे याबाबत दुमत नाही, मात्र नागरिकांवर अन्याय करून विकास नको। उपलब्ध रस्ते आणखी रुंद व दुरुस्त करावेत। उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीवर आरक्षण टाकावे असे मत व्यक्त करण्यात आले। यावेळी मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशीनकर, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, गिरीश गोंदिल, रावसाहेब गोंदिल, ॲडव्होकेट के.डी. कांबळे, जगदीश पाटील, ॲडव्होकेट मनोज मुळे, रामानंद पाटील, दिलीप जाधव व इतरांची भाषणे झाली। यावेळी पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, प्रताप गोंदिल, क्रांती कारखान्याचे संचालक पी.एस. माळी, परशुराम शिंदे, कुमार माळी, संजय येसुगडे, अमोल भोरे, सयाजी घोरपडे, संदीप शिसाळ, संजय पवार, गजानन शिंदे, विजय डाके, लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक संपतराव फाळके, विजयसिंह देशमुख, चंद्रकांत येसुगडे, मुकुंद पुदाले, विश्वास येसुगडे व सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर म्हणाल्या, सदर आरक्षण नगररचना विभागाने टाकले आहे। यामध्ये पालिका प्रशासन किंवा स्थानिक लोकांचा अजिबात सहभाग नाही। नागरिकांनी आरक्षणाविरोधात तारीख 5 एप्रिलपर्यंत हरकती दाखल कराव्यात।